मुंबई महापालिकेवर युतीचा आज भगवा फडकेल असा दावा गोरंट्याल यांनी केलाय। दरम्यान भाजपनं 2 दिवसात युतीबाबतचा निर्णय कळवावा, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल असा अल्टिमेटमही खोतकरांनी भाजपला दिला होता। यावरून गोरंट्याल यांनी खोतकरांना खडसावलंय। शिवसेनेकडनं कोणताही युतीचा प्रस्ताव आला नाहीये, अल्टिमेटमच्या गोष्टी करू नका असं म्हणत गोरंट्याल यांनी खोतकर यांना खडसावलंय। चांगला मित्र आहे, विधिमंडळाचा सहकारी आहे आणि जालन्याला येतो म्हणल्यानंतर मी सहज चहाचं निमंत्रण दिलं आणि ते मैत्री धर्म म्हणून या ठिकाणी आले आणि मग त्या अनुषंगाने भास्कर आबा सोबत होते। आपण बसला पाहिजे, बसून काय आहे, प्रस्ताव एकमेकाचा अजून गेला नाही, आमच्याकडून नाही, आम्ही गेलाय त्यांना, त्यांच्याकडून काही प्रस्ताव नाही आला। त्यांनी करावं माझं मते, लवकरात लवकर रस्ता सांगून द्या मोकळं, आम्हाला असं काही नाही, आम्ही तयार आहेत कशात पण स्वतंत्र लढायला तयार आहेत। परंतु ते पाप आमच्या डोक्यावर नको, आम्ही युती नाही केली म्हणून पाप त्यांच्या डोक्यावर जाईल। त्याच्यावर मी मोक्का टाकू अशी भाषा केलेली आहे, ते कितीपर्यंत योग्य आहे त्याची तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे केली। मी स्पष्ट सांगतो, माझा स्वभाव असा नाहीये। तुम्ही एकीकडे युतीची भाषा करताना आणि आमच्या लोकांना धम देतात, तुला मोक्का टाकतो, तुला असं, हे बरोबर नाही। मी काल भास्कर आंबेडकरला बोलण्याचा प्रयत्न केला, ते अवेलेबल नव्हते, पण गणेश राऊतला मी बोललो, अरे अशा जर धमक्या देत बसेल तरी ठीक नाही ना, आपण एकतर युतीसाठी बसणार, मग असं लहान लहान गोष्टी मग दुधात मीठचा खडा पडल्यासारखं होईल। आणि मी नेता लोकांना समजून सांगा, थोडा आपल्याला युती करायची असेल तर दमदाटी किंवा अल्टिमेटम सारखी गोष्ट करायची नाही। प्रस्ताव तुम्ही कोणाला पाठवले, माझ्याकडे तर प्रस्ताव आला नाही, कारण मी निवडणूक प्रमुख मी आहे।